वळत पुढच्या बातमीकडे। राज्य मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 12 वाजता होते। गेल्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। काल मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीलाही शिंदे हजर नव्हते। त्यामुळे कॅबिनेट बैठकीत शिंदे येतात का याकडे लक्ष लागून राहिलंय। पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंची नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे महायुती सरकारची आजची मंत्रिमंडळ बैठक तरी सर्वांच्या उपस्थितीत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान राज्यात पुण्यात जीबीएस आजार इतरत्र पसरतोय, यावर देखील चर्चा होणार। तसंच इतर काही महत्त्वाचे विषयाबद्दल चर्चा अपेक्षित आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, आज कॅबिनेट बैठक होत आहे, यावरून या बैठकीत नेमक्या काय चर्चा होऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला तरी उपस्थित राहतील का? वास्तविकतेत मागील आठवड्यामध्ये जी कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आणि चर्चा सुरू झाली की पालकमंत्री पदावर शिंदेची नाराजी आहे का। काल देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलवली होती। या बैठकीला सुद्धा शिंदे हे अनुपस्थित राहिले होते। अर्थात त्यामागे त्यांचं शिंदेचं घरगुती कारण असल्याचं समजतं, पण त्यांची उपस्थिती ही चर्चेचा विषय झालेला आहे। आज कॅबिनेट बैठकीला शिंदे उपस्थित राहतात का हे महत्वाचं आहे। आज ही रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही तसाच आहे, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही आहे। याबाबत काही चर्चा होती का याबाबतकडे लक्ष आहे। तसंच पुण्यात जो रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय त्या अनुषंगाने राज्यात यापूर्वी गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत। जो टास्क फोर्स करण्यात आलेला आहे ते देखील माहिती देईल की नेमकं काय काय सुरू आहे, सध्या त्याच्यावर कंट्रोल कशा स्वरूपात केलं जातं, या अनुषंगाने सुद्धा काही चर्चा आणि निर्णय होणं अपेक्षित आहे। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।